ओम सूर्याय नमः. रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. सध्या माघ महिना सुरू आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. हा उत्सव भगवान भास्कराला समर्पित आहे. रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात समृद्धी, संपत्ती, कीर्ती, अपार यश इत्यादीचा आशीर्वादही प्राप्त होतो. शास्त्रात सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तर तो ग्रहांचा राजाच आहे. यामुळे त्याच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती होते. तर मग यावेळी रथसप्तमी कधी साजरी होणार आहे आणि रथसप्तमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊयात. आता जाणून घेऊया रथसप्तमीचा शुभ मुहूर्त. शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ही 15 फेब्रुवारी 2024 गुरुवार सकाळी 10:12 सुरू होत आहे आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 8:54 समाप्त होईल. रथसप्तमीचा स्नान मुहूर्त हा 16 फेब्रुवारी 2024 शुक्रवारी सकाळी 5:17 ते 6:59 असेल. सप्तमीला विशेष महत्त्व आहे. रथसप्तमी ही सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व कष्टापासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्याची स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्य हा शक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. अशा स्थितीत या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. काही लोक रथसप्तमीच्या दिवशीही उपवास करतात. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि आहारात फळ, दूध इत्यादींचे सेवन करावे. व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्रांचा उच्चार करावा. असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते. धार्मिक मान्यतेनुसार माघ शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे एक रूप आहे. पृथ्वीवर जीवन केवळ हे सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो असे म्हटले जाते. एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. मग त्यांनी परमेश्वराला याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हणून ओळखण्यात आले. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी हा एक सण आहे, जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याने सूचित करतो. उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो. रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे. यानंतर वसंत ऋतूच्या जवळ येण्याची चिन्हे दिसू लागतात. सूर्यदेव हा जीवनाचा मूळ स्रोत आहे.
सूर्याच्या किरणामुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व ड मिळते. वेळेचे मोजमाप सूर्यावर अवलंबून असते. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्यांचे स्थान 9 ग्रहांमध्ये आहे. तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्यांच्या भोवती फिरतात. सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्यांचा प्रकाश मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्मकार आहे. मानवी शरीराचे जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते. याचा अर्थ असा, एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकार शक्ती चांगली असते. सूर्य हा राजा, प्रधान, सत्ता, अधिकार, कठोरपणा, तत्वनिष्ठता, काम, आदर, कीर्ती, आरोग्य, औषध इत्यादींचा कारक आहे. सूर्यदेवाच्या रथातील 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस दर्शवतात, तर रथाची 12 चाके 12 राशीचे प्रतिनिधित्व करतात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमीही म्हटले जाते. यामागेही एक कथा आहे. चला जाणून घेऊया ही कथा. श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून सांब त्यांना हसला. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडलेही. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली, पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून सांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. तेव्हापासून रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणण्यात येते. सप्तमीच्या दिवशी दूध तापून दूध उतू घालण्यामागे एक शास्त्र आहे. हे शास्त्र काय आहे ते जाणून घेऊयात. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवतात. या संदर्भातही एक शास्त्र आहे. रथसप्तमीचा दिवस म्हणजे तेजोपासनेचा दिवस. या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. ज्यावेळी त्यांचा पृथ्वीच्या आंतरिक कक्षेत प्रवेश होतो, त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतो. त्यामुळे किरणातील तेज मवाळता धारण करते. हे तेजरूपी किरण आपतत्वात्मक लहरींच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करतात. वायुमंडलात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगडाची रचना केलेली असते. ज्यावेळी गोवऱ्यातून निर्माण होणाऱ्या सात्विक तेजरूपी अग्नीचे सुगडरूपी घटातील दूध तापवले जाते, त्यावेळी दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतेज तत्वात्मक लहरींच्या सुगडाभोवती पारदर्शक कोश बनतो. या कोशाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट झाल्याने, या लहरींना दूध प्रसाद म्हणून भक्षण केल्याने जीवाच्या प्राणमय कोशाची शुद्धी होऊन त्याच्या शरीरातील पंचप्राणाचे प्रदीपन होण्यास मदत होते. अशा तऱ्हेने जीवाचे तेजोबल वाढल्याने त्याची आत्मशक्ती जागृत होते. पृथ्वीरूपी घटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोवऱ्यांच्या साहाय्याने दूध तापून त्यातून निर्माण होणारा आप आणि तेज लहरींचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणाऱ्या वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन किमान 12 सूर्यनमस्कार करावे. रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्याची पूजा करावी. त्यांना लाल फुले अर्पण करावी. सूर्यदेवाची प्रार्थना करावी आणि आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्तोत्र भक्तिभावाने पाठ करावा. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून सूर्याची प्रार्थना करावी आणि दररोज सूर्यनमस्कार करावेत. यामुळे आरोग्य चांगले राहते.
रथसप्तमीची ही माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.